नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. मान्सूनची सुखावह हजेरी. बेळगाव तालुक्यात पावसाचा जोर. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण. सीमा प्रश्न सुटू दे, पायी वारी करीन. आप्पासाहेब कीर्तने पांडुरंगाचरणी घालणार साकडे. बेंगळूर दक्षिण जिल्ह्यात दगडखाण दुर्घटना. 7 कामगारांचा मृत्यू. बेळगावात अतिक्रमण हटाव कारवाईवरून फेरीवाले महापालिका आमने सामने. आकर्षक परताव्याच्या आमिषाने फसवणुकीच्या योजनेची चर्चा. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बेळगाव तालुक्यात पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परिसरात पावसाचं पुनरागमन झालं असून शेतकऱ्यांमध्ये दिलासा आणि उत्साहाचं वातावरण आहे. बेळगाव तालुक्यात आज गुरुवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परिसरात छोटे मोठे धबधबे पुन्हा प्रवाही झालेत. मान्सून उशिरा दाखल झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून भात पेरणीची रोपे चांगली वाढताना दिसत आहेत. शिवारात रताळी, भात व भुईमूग शेंगांची पेरणी झाली असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र यंदाचा पाऊस प्रमाणाने कमी वर्तवण्यात आल्याने पुढील काही आठवडे चांगल्या पावसाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे. बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा या मागणीसाठी आता भक्तीच्या माध्यमातून साकडे घालण्याचा संकल्प करण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका कार्यकर्त्याने यासाठी पायी वारीचा निर्णय घेतलाय. काय आहे हा संकल्प, चला जाणून घेऊयात. बेळगाव तालुक्यातील किनये येथील माजी तालुका पंचायत सदस्य तथा महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य आप्पासाहेब कीर्तने यांनी सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा आणि मराठी बांधवांना न्याय मिळावा या उद्देशाने आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी करण्याचा संकल्प केला आहे. 5 जुलैपासून ते आळंदी येथून पायी वारी करणार आहेत. सीमा प्रश्न गेल्या सुमारे 70 वर्षांपासून प्रलंबित असून विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून न्याय मिळावा हीच या वारीमागील भावना असल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या संकल्पाची सीमा भागात चर्चा सुरू आहे. बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील दगडखाणीमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेत अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील तवरेकेरे जवळील मादपट्टण येथे गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी एका दगडखाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. कावेरी क्रशरच्या मालकीच्या खाणीमध्ये काम सुरू असताना अचानक मोठा खडक कोसळल्याने बिहारमधील 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पोलीस व खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत खाणीच्या वैधतेची व नियम पालनाची चौकशी करून दुपारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. बेळगावमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईवरून महापालिका आणि फेरीवाल्यांमध्ये वाद चिघळलाय. कारवाईच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही मागणी करण्यात आली आहे. नेमका काय आहे हा वाद, जाणून घेऊया. बेळगाव महापालिकेने अनगोळ नाका ते अनगोळ मराठी शाळा मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवत जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईला फेरीवाल्यांनी तीव्र विरोध करत कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप केलाय. मात्र महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी संबंधितांना यापूर्वीच अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान स्ट्रीट वेंडर्स असोसिएशन, ॲडव्होकेट NR लातूर आणि तनुका अष्टेकर यांनी महिला अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई तसेच निलंबनाची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असली तरी अतिक्रमण हटाव कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात यावी अशी मागणी फेरीवाले आणि संबंधितांकडून करण्यात येत आहे.
कमी गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवणाऱ्या एका योजनेमुळे बेळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. काही गावांमध्ये याबाबत चर्चा वाढली असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये. बेळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये 2,000 रुपये भरून व बँकेची कागदपत्रे दिल्यास 6 महिन्यात खात्यावर 2 लाख रुपये जमा होतील असे आमिष दाखवणाऱ्या योजनेची सध्या चर्चा सुरू आहे. काही मोजक्या गावांमध्ये नागरिकांकडून कागदपत्रे व वैयक्तिक माहिती गोळा केली जात असल्यानं ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेला कोणतीही शासकीय मान्यता किंवा अधिकृत नोंद नसल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी अशा आकर्षक आमिषांना बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आले. तसेच पोलीस प्रशासनानेही अशा संशयास्पद योजनांपासून सावध राहण्याचे आणि तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे. विजयपूर जिल्ह्यात लोकायुक्तांकडून करण्यात आलेल्या कारवाईत मोठी घडामोड समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नेमकं काय घडलंय चला जाणून घेऊया. विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता ई सिद्धाराम मल्लिकार्जुन बिरादार यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं असल्याची माहिती समोर आली आहे. बसवन बागेवाडी येथील ग्रेड 1 कंत्राटदार संतोष कुमार हुलसूर यांच्या तक्रारीच्या आधारे लोकायुक्तांनी सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराने सुमारे 2 लाख रुपयांच्या 4 ते 5 कामांच्या बिल मंजुरीसाठी 15,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता, ज्यापैकी 5,000 रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित 10,000 रुपये स्वीकारताना छापा टाकून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. आजार कोणताही असो, छोटा किंवा मोठा, अचूक निदान आणि योग्य उपचार हेच सर्वात महत्त्वाचे. डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर, अनुभव, विश्वास आणि परिणामकारक होमिओपॅथिक उपचार. बेळगावातील डॉक्टर सोनाली सरनोबत आणि डॉक्टर समीर सरनोबत यांच्या केदार क्लिनिक व डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर येथे गेल्या 20 वर्षापासून अत्याधुनिक होमिओपॅथिक उपचाराद्वारे कोकण, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. थायरॉइड, मधुमेह, सोरायसिस, संधिवात, कॅन्सर, गुडघेदुखी, ॲलर्जी, कंबरदुखी, स्त्रियांचे आजार, झोपेचे विकार, लहान मुलांचे आजार, त्वचा विकार तसेच विविध जुनाट आजारावर जर्मन औषधासह डॉक्टरांकडून वैद्यकीय होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. पहिली शाखा केदार क्लिनिक, फुलबाग गली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9946964918. दुसरी शाखा डॉक्टर सरनोबत क्लिनिक, गोवावेस सर्कल जवळ, बेळगाव. मोबाईल नंबर 9916106896 किंवा 08312431 बेळगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या राकसकोप धरण परिसरात सुरू असलेल्या एका गंभीर प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. बंदी असतानाही येथे रात्रीच्या वेळी अवैध हालचाली सुरू असल्याचा आरोप होतोय. नेमकं काय घडलंय चला जाणून घेऊया. बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या राकसकोप धरण परिसरात मासेमारीस बंदी असतानाही रात्रीच्या वेळी अवैध मासेमारी सुरू असल्याचा आरोप होतोय. काही जण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बोटी अथवा इतर साधनांच्या मदतीने जाळ्या टाकून मासेमारी करत असल्याचं सांगण्यात येते. पहाटेच्या सुमारास त्या जाळ्यांमधील मासे परिसरातील गावांमध्ये विक्रीसाठी नेले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकारामुळे धरणाच्या सुरक्षेबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होतीये. धरण परिसरात नियमित गस्त, सीसीटीव्ही तपासणी आणि बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार पुलावर भीषण अपघात घडला असून टिप्पर थेट कृष्णा नदीमध्ये कोसळलाय. या घटनेमध्ये एकाला वाचवण्यात यश आलं असून चालकाचा शोध सुरू आहे. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील पुलावर बुधवारी दुपारी कारला ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेनंतर नियंत्रण सुटलेला टिप्पर थेट कृष्णा नदीत कोसळला. या अपघातात टिप्पर चालक संतोष कोटी वाहनात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरू आहे. तर क्लीनर संजू मुलगी याला स्थानिक मच्छीमारांनी होडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. अपघातग्रस्त कार क्रमांक KA02AH2275 घटनास्थळी सोडून चालक व अन्य प्रवासी निघून गेल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बिळगी व कोल्हार पोलिसांनी कार हटवून वाहतूक सुरळीत केली. टिप्पर नदीत कोसळल्यानंतर मी त्याच्यावर बसून मदतीची वाट पाहत होतो,
पोहता येत नसल्याने मच्छीमारांनी वेळेत येऊन सुटका केल्याची माहिती क्लीनर संजू मुलगी यांनी दिली आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथील उपनोंदणी कार्यालयावर लोकायुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे. संशयास्पद रोकड जप्त करण्यात आली असून काही जणांची चौकशीही सुरू आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथील उपनोंदणी व विवाह नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर लोकायुक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने अचानक छापा टाकत 50,000 रुपयांहून अधिक संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. छाप्यादरम्यान कार्यालयाशी संबंध नसलेल्या 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली असून कार्यालयातील महत्त्वाच्या फायली तसेच एजंटांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांचीही सखोल तपासणी करण्यात आली. तक्रारी आणि लाचखोरीबाबत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे लोकायुक्तांनी सांगितले असून तपास अद्याप सुरू आहे. शालेय शिक्षणाबरोबरच शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावं यासाठी चंदगड तालुक्यातील बुझवडे गावातील विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन भात लागवडीचा अनुभव घेतलाय. शाळेसोबतचं शेतीचं ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी शाळेकडून प्रयत्न केला गेलाय. पाहूया हा एक खास रिपोर्ट. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील बुझवडे गावातील श्री शरदचंद्रजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेजवळील शेतामध्ये प्रत्यक्ष भात लागवडीचा अनुभव घेतलाय. तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत भाताची रोपांची पेंड्या बांधणे, रोप लावणे आणि लागवडीचे प्रात्यक्षिक पाहून प्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय. रिमझिम पावसात पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान मिळवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलाय. मुख्याध्यापक शिवाजी हरेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मतदार यादीतील अचूकता सुनिश्चित करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात विशेष पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आले. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया. बेळगाव जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात झाली असून नागरिकांच्या घरोघरी येणाऱ्या अधिकाऱ्यांकडील मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. नाव नसल्यास तातडीने नोंदणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव यादीत असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच 2002 मधील मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून पुनरीक्षण प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नव्या सेवा वर्षाची औपचारिक सुरुवात होत आहे. नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहणासह आगामी सामाजिक उपक्रमांची दिशाही निश्चित केली जाणार आहे. जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती. रोटरी क्लब ऑफ बेळगावचा रोटरी वर्ष 2026-27चा पदग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी उद्यमबाग बेळगाव येथील फाउंड्री क्लस्टरमध्ये संपन्न होणार असून पीडीजी रोटेरियन शरद पै यांच्या हस्ते रोटेरियन अमित साठे अध्यक्ष, रोटेरियन शैलेश मांगले सचिव आणि रोटेरियन चेतन पै कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली सदस्य वाढ, सामाजिक सेवा, रोटरी फाउंडेशनमधील सहभाग आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांवर विशेष भर दिला जाणार असून याचबरोबर अन्नोत्सव 2027च्या तयारीलाही प्रारंभ करण्यात येणार आहे. आरोग्याची काळजी आता आपल्या विश्वासाच्या ठिकाणी. मेजर डॉक्टर प्रशांत धोंगडी, MBBS MD ex-AMC, कन्सल्टिंग फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी हॉस्पिटल इन्सेंटिव्ह अँड ट्रॉमा केअर सेंटर येथे 24/7 रुग्णसेवा उपलब्ध आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसूती सेवा, हाडांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, एंडोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ऑपरेशन्स तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अनुभवी डॉक्टरांकडून आधुनिक वैद्यकीय उपचार, उत्तम रुग्णसेवा आणि अत्यल्प दरात विश्वासार्ह आरोग्यसेवा फक्त सिद्धी हॉस्पिटलमध्ये. गणेशपूर गल्ली, शहापूर, बेळगाव. संपर्क 08312426-907 किंवा 7847021132. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी खानापूर तालुक्यात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. जय शंभूराजे परिवार बेळगाव विभागाच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध सरकारी मराठी माध्यम शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
एकूण 60 विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर आणि मोजपट्टी आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. कुसमळी, जांबोटी, उचवडे, बैलूर, कौलापूर आणि हब्बनहट्टी येथील शाळातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. प्रसंगी विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचं स्वागत करत जय शंभूराजे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. बेळगाव उत्तर मतदारसंघात आणखी एका विकास कामाला प्रारंभ झालाय. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गटार प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी वीरभद्रनगर पहिला क्रॉस येथे 550 मीटर लांबीच्या गटार बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामास प्रारंभ केला. या प्रकल्पामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होऊन स्वच्छता व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. यावेळी अमान सेठ यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील नागरी समस्या जाणून घेतल्या आणि गटारासह इतर प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी परिसरातील नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करत बेळगावमध्ये एका सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग पाहायला मिळाला. अधिक माहिती पाहूया या रिपोर्टमधून. चाणक्य एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलै रोजी बेळगाव शहरातील SGBIT कॉलेज बेळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन चाणक्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नागराज पाटील आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा डॉक्टर स्फूर्ती मास्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. युवकांमध्ये स्वेच्छा रक्तदानाचे महत्त्व रुजवणे आणि जनजागृती करणे हा या उपक्रमामागचा उद्देश होता. या शिबिरात विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. देशाच्या आर्थिक प्रगतीत सीएनचे योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केलं. बेळगावमध्ये भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेचा 78वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेच्या बेळगाव शाखेतर्फे 78वा स्थापना दिन उत्साहात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर यांनी चार्टर्ड अकाउंटंट्सनी व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि कौशल्य जपत समाज विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला शाखाध्यक्ष संजीव देशपांडे, सचिव प्रसाद सोलापूर मठ, अभिषेक पोरवाल, विलास हलभावी यांच्यासह संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या 78 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार किंवा युट्यूबर असल्याचा बनाव करून खंडणी व धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय. अशा प्रकारांवर थेट गुन्हे दाखल करून मोठी कारवाई होणार आहे. नेमकं काय म्हटलंय पोलिसांनी, चला पाहूया. पत्रकार, युट्यूबर किंवा सोशल मीडिया कार्यकर्ते असल्याचा बनाव करून नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच सरकारी अधिकाऱ्यांना बदनामीची धमकी देत पैसे उकळणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारांवर खंडणीसह संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करून राऊडी शीट उघडण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यात काही जण धमकी देऊन पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. अशा कोणत्याही प्रकाराला मुभा दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बदनामीची धमकी देत पैसे मागितल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार मिळाल्यानंतर आरोपींवर खंडणीसह कायदेशीर कारवाई करून अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगावमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांच्या सेवाभावाचा गौरव करत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आरोग्य सेवेबरोबरच मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावरही यावेळी महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. प्रजापिता ब्रह्माकुमारीज मेडिकल विंग तर्फे भाग्यनगर सेवा केंद्र येथे गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाच्या आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टर संगीता बेळगावी मठ यांनी प्रास्ताविक करताना डॉक्टर BC रॉय यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा होत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनात BK अंबिका अक्का यांनी डॉक्टर हे समाजाला आशा देणारे दीपस्तंभ असल्याचे सांगत व्यसनमुक्ती व आध्यात्मिक शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी डॉक्टरांनी मेडिटेशन रूम, योग व नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने डॉक्टर, सेवाधारी व नागरिक उपस्थित होते. बेळगाव गोवा मार्गावरील रामनगर ते गोवा बायपास दरम्यान रस्त्याची दुरवस्था गंभीर बनली असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. वाढत्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक झाली असून नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होतीये. बेळगाव गोवा मार्गावरील रामनगर ते गोवा बायपास दरम्यान सुमारे 1.5 किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झालाय. या मार्गावरून हुबळी, कारवार तसेच गोव्याकडे जाणारी वाहने आणि बस सेवा नियमितपणे धावत असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झालाय. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वाहनचालकांनी बायपास मार्गाचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अजिंक्य नवले यांनी माहिती देताना सांगितले की पावसाळा संपल्यानंतर विशेष टेंडर प्रक्रियेद्वारे या रस्त्याचे दर्जेदार पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी आणि वाहनधारकांनी तात्पुरता दिलासा म्हणून तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील गेल्या 3 दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी निकाली निघालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय. हेरे सरंजाम इनाम जमिनींच्या प्रश्नामुळे अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मालकी हक्कापासून वंचित होते. जमीन कसूनही त्यांच्या नावावर मालकी नोंद होत नसल्याने प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या. या प्रश्नासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेपासून मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. या निर्णयामुळे 55 गावातील शेकडो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झालीये आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.